नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक 4 जिल्ह्याचे जवळपास अपडेट आहेत ते आपण बघणार आहोत. धुळे जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्यानंतर वाशिम जिल्हा आणि त्यानंतर नंदुरबार जिल्हा आणि एक साताऱ्याची सुद्धा अपडेट या ठिकाणी असणार आहे. तर हे आपण डिटेलमध्ये बघून घेणार आहोत काय विषय आहे. तर ओके, ठीक आहे. तर बघू आपण धुळे जिल्ह्याची सुरुवात करू. त्याआधी तुम्हाला एक सांगायचा विषय असा आहे की भरपूर साऱ्या कमेंट्स अशा आहेत की शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणी हे एकाच दिवशी होते का. तर आज आपण 2-3 ठिकाणी त्याची चौकशी केलेली आहे. तर त्यांचं क्लिअर असं सांगणं आहे की ज्या जिल्ह्याशी तुम्ही संबंधित आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला इन्क्वायरी करावी लागेल. तर आपण जे आधीच्या व्हिडिओमध्ये जे नंबर्स दिलेले आहेत त्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची माहिती घेऊ शकता. तुम्ही त्यांना फोन करा आणि विचारू शकता. तसं शारीरिक पात्रता चाचणी झाल्यानंतरच कागदपत्र पडताळणी होत असते. त्या कारणामुळे जास्त ताण घ्यायची गरज नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म भरलेला फॉर्म आणि एक झेरॉक्स सर्व आपल्यासोबत घेऊन जायचे आहेत. ते आपण घेऊन जाऊ. नंतर ज्यावेळेस मला वाटते तांत्रिक पडताळणी ते करतील त्यावेळेस ते ओरिजिनल डॉक्युमेंट मागतील अशी माझी सध्याची तरी माहिती आहे. तरी आपण अजून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. डीपमध्ये त्याचं जे माहिती आहे ते काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघू धुळे जिल्ह्याची माहिती काय आहे बघा. तर धुळे जिल्हा आहे. शारीरिक पात्रता चाचणी जी आहे ही 17/8/2024 ते 20/8/2024 दरम्यान इथं होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ओके, ठिकाण कुठं आहे तर पोलीस कवायत मैदान धुळे या ठिकाणी ही ग्राउंड होणार आहे. कधी जायचं आहे आपल्याला तर सकाळी 6 वाजता आपल्याला तिथं जायचं आहे. 6 ते 10:30पर्यंत ते एंट्री देणार आहेत आणि त्यानंतर ते शारीरिक पात्रता चाचणी होणार आहे. तर खाली आपण डिटेल दिलेलं आहे की कोणाची चाचणी आहे. आता हा विषय असा आहे की तुम्ही जो मेल दिलेला आहे त्या मेलवर तुम्हाला अपडेट मिळाला असेल. त्या कारणामुळे तुम्ही मेलसुद्धा चेक करू शकता. मेलवर तुम्ही चेक करून बघा की तुमचा नेमका नोंदणी क्रमांकानुसार तुमची जी शारीरिक चाचणी आहे ही कधी होणार आहे. आपण सुद्धा अपडेट करत आहोत. तुमचासुद्धा तुम्ही मेल याला मॅच करून बघा. त्या कारणामुळे जे कन्फ्युजन असेल ते तुमचं कुठलं राहणार नाही. ओके, त्यानंतर बघू आपण 17 तारीख आहे. 17 ऑगस्टला 1 पासून ते 2500पर्यंत ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत त्यांचं ग्राउंड होणार आहे. लक्षात घ्या. हा जी 17 आहे ही 17 तारीख आहे. त्यासमोर आपण 1 to 2500 जे लिहिलेलं आहे तर तो असा विषय आहे की 17 तारखेला 1 ते 2500 ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत त्यांचं ग्राउंड इथं होणार आहे. त्यानंतर 18 तारखेला 2501 ते 5500पर्यंत ग्राउंड होणार आहे ज्यांचे नोंदणी क्रमांक या दरम्यान आहेत ते. त्यानंतर 19 तारखेला ग्राउंड जे होणार आहे ते 5501 ते 8651पर्यंत हे ग्राउंड होणार आहे. ओके, त्यानंतर 20 तारखेला सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत शारीरिक पात्रता चाचणीकरिता. ही गोष्ट लक्षात घ्या. आता यावरून आपल्याला एक गोष्ट समजू शकते की या धुळे जिल्ह्यामध्ये 8651च्या जवळपास फॉर्म आलेले असतील. कारण की त्यांनी नोंदणी क्रमांक त्यांनी दिलेले आहेत. ओके, त्यानंतर बघू आपण पुढचा विषय काय आहे. धुळे जिल्हा आता लक्षात आलेला असेल तुमच्या. धुळे जिल्ह्याची तारीख 17/8 म्हणजे उद्यापासून जवळपास सुरू होणार आहे. उद्या सकाळी 6 वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे. ज्यांचे नोंदणी क्रमांक 1 ते 2500च्या दरम्यान आहेत त्यांनी. ओके, बेस्ट ऑफ लक, चांगलं ग्राउंड द्या. ओके, त्यानंतर 18, 19 आणि 20 असं हे ग्राउंड होणार आहे. त्यानंतर तुमची तांत्रिक अर्हता जर तुम्ही कुठली धारण करत असाल तर ती सुद्धा या ठिकाणी अपडेट ते चेक करतील. तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल, ITIचं असेल किंवा अजून काही तांत्रिक अर्हता असेल तर ते डॉक्युमेंटसुद्धा तुमचे चेक होणार आहेत. त्यासाठी सातारा जिल्ह्याला वेगळी डेट त्यांनी दिलेली आहे. त्या कारणामुळे आपल्यालासुद्धा ते वेगळी डेट देतील आणि त्याच दिवशी कागदपत्रसुद्धा ते ओरिजिनल तपासतील असं मला वाटतं. ओके, त्यानंतर पुढचा जिल्हा बघू आपण. ओके, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्याची अपडेट अशी आहे की शारीरिक चाचणी आज त्यांची सुरुवात झालेली आहे. 16/8/2024 ते 22/8/2024 दरम्यान ही शारीरिक पात्रता चाचणी होणार आहे. तर याचं जे ठिकाण आहे हे ठिकाण आहे संत नामदेव पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, हिंगोली या ठिकाणी. सकाळी 6:30 वाजता त्यांनी बोलवलेलं आहे. 6:30 ते 10:30 दरम्यान ते तुम्हाला एंट्री देतील. त्यानंतर शारीरिक पात्रता चाचणीला सुरुवात होईल. तर याचा डिटेल आपण बघणार आहोत हिंगोली जिल्ह्याचं.
तर बघा, हिंगोली जिल्हा शारीरिक पात्रता चाचणी यांनी दिलेला आहे नोंदणी क्रमांकानुसार 16 तारखेला काय होणार आहे, 16 तारखेला आहे ना, ओके, 16/8 ते 22/8पर्यंत त्यांनी दिलेलं आहे. तर 16 तारखेला 1 ते 1000पर्यंत जे उमेदवार नोंदणी क्रमांक आहेत त्या उमेदवारांनी हजर राहायचं आहे. त्यानंतर 18 तारखेला 1001 ते 2500पर्यंत उमेदवारांनी हजर राहायचं आहे, ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत ते. हे सर्व नोंदणी क्रमांक आपण या ठिकाणी दिलेले आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हे सर्व नोंदणी क्रमांक आहेत तुमचे. त्यानंतर आपण बघू 19 तारीख. 19 तारीखला ज्यांचे नोंदणी क्रमांक 2501 ते 4000च्या दरम्यान आहेत त्यांनी 19 तारखेला हजर राहायचं आहे. कुठं, तर संत नामदेव महाराज काय सांगितलेलं आहे त्यांनी, बघा या ठिकाणी संत नामदेव पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय हिंगोली, सकाळी 6:30 वाजता. ओके. तर 19 तारखेला 2501 ते 4000. त्यानंतर 20 तारखेला 4001 ते 5500पर्यंत. त्यानंतर 21 तारखेला 5501 ते 7000पर्यंत. आणि 22 तारखेला सर्व जे महिला उमेदवार आहेत त्यांनी हजर राहायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. त्यानंतर आपण पुढचं बघू, जिल्हा कुठला आहे तर हिंगोलीचं तुमच्या लक्षात आलेलं असेल. 16/8 ते 22/8 ठिकाण. त्यानंतर सकाळी 6:30 वाजता. आणि हे नोंदणी क्रमांकानुसार तुमच्या तारखा इथं जाहीर झालेल्या आहेत. ओके. त्यानंतर बघू आपण वाशिम जिल्हा आहे. तर वाशिम जिल्हा शारीरिक पात्रता चाचणी कधी होणार आहे तर 16/8/2024 आजपासून ते 20/8/2024ला ती होणार आहे. ओके. तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगतो की तुमचे जे मेल आहेत ते मेल अपडेट बघत राहा, त्यामध्ये काही अपडेट आलेली आहे का. आपण तर लवकर टाकायचा प्रयत्न करतो, परंतु कधीतरी एखाद्या वेळेस आपलं उशीर होऊ शकते, मागंपुढे होऊ शकते. त्या कारणामुळे फक्त आपल्या व्हिडिओवर न अवलंबून राहता बाकीच्यासुद्धा तुमच्या अपडेट आहेत त्या अपडेटवर सुद्धा तुम्हाला अवलंबून राहावं लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर वाशिम जिल्हा शारीरिक पात्रता चाचणी आहे. त्यानंतर 16/8 ते 24/8च्या दरम्यान ही पात्रता चाचणी होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. 16/8 ते 24/8. ओके. त्यानंतर ठिकाण जे आहे ते ठिकाण पोलीस मुख्यालय मैदान वाशिम या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघा कधी आहे, म्हणजे यांची जे नोंदणी क्रमांकानुसार नंबर जे आहेत बघा 6:30 वाजता तुम्हाला इथं हजर राहायचं आहे, ही गोष्टसुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर 16 तारखेला कोणाला हजर राहायचं आहे की ज्यांचे नोंदणी क्रमांक 1 ते 2500 दरम्यान आहेत ते. त्यानंतर 17 तारखेला कोणाला हजर राहायचं आहे तर ज्यांचे नोंदणी क्रमांक 2501 ते 5000पर्यंत आहेत ते. त्यानंतर 19 तारखेला कुणाला हजर राहायचं आहे तर 5501 ते 7500 दरम्यान ज्यांचे नोंदणी क्रमांक आहेत त्यांना इथं हजर राहायचं आहे. ओके. हां, ओके. त्यानंतर 20 तारखेला कुणाला हजर राहायचं आहे तर 7501 ते उर्वरित सर्व उमेदवार या ठिकाणी हजर राहायचं आहे. बघा 16, 17, 19 आणि 20 या तारखेला तुम्हाला वाशिम जिल्हा शारीरिक पात्रता चाचणीसाठी हजर राहायचं आहे. कुठं राहायचं आहे तर ठिकाण पोलीस मुख्यालय मैदान वाशिम. किती वाजता तर 6:30 वाजता. ओके, ठीक आहे. पुढचं बघू आपण. नंदुरबार जिल्हा आहे. तर नंदुरबार जिल्हा शारीरिक क्षमता चाचणीचा जो विषय आहे तो आहे 21/8/2024 ते 24/8/2024च्या दरम्यान ही चाचणी इथं होणार आहे. बघा 21/8/2024 ते 21/8/2024 ते 24/8/2024पर्यंत ही चाचणी तुमची होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर कुठे होणार आहे नंदुरबार जिल्हा शारीरिक चाचणी तर पोलीस कवायत मैदान नंदुरबार. सकाळी 5:30 वाजता तुम्हाला इथं हजर राहायचं आहे. ओके. त्यानंतर कुणाला हजर राहायचं आहे तर ज्यांचे नोंदणी क्रमांक 1 ते 2300च्या दरम्यान आहेत त्यांना 21 तारखेला हजर राहायचं आहे. ज्यांचे नोंदणी क्रमांक 2301 म्हणजे 2301 ते 4500पर्यंत आहेत त्यांना 22 तारखेला हजर राहायचं आहे. त्यानंतर 23 तारखेला कुणाला हजर राहायचं आहे तर ज्यांचे नोंदणी क्रमांक 4501 ते 7070पर्यंत ज्यांचे आहेत त्यांना हजर राहायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे ते 24 तारखेला सर्व महिला उमेदवारांनी त्यांनी बोलवलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके. त्यानंतर आता आपल्याला बघावं लागेल अजून कुठला जिल्हा आहे का तर नंदुरबार जिल्हा झाला आपला, वाशिम जिल्हा झालेला आहे. ओके. त्यानंतर बघू आता आपण धुळेसुद्धा झालेला आहे. त्यानंतर बघू सातारा जिल्हा. सातारा जिल्हा जो आहे तो सातारा जिल्हा कुठे आहे तर बघा सातारा जिल्हा तांत्रिक अर्हता तपासणी कुठं. ओके. सातारा जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड झालेलं आहे. त्यानंतर त्यांचं ग्राउंड झालेलं आहे आणि आता त्यांना 13 आणि 14 तारखेला तांत्रिक कवायतीसाठी सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं.
त्यांना दुपारी किती वाजता बोलावलं तर दुपारी 10:30 ते दुपारी 3पर्यंत यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता यांचा फायनल कट ऑफ असणार आहे. या फायनल कट ऑफवरून आपल्यालासुद्धा एक गेसिंग येणार आहे की कट ऑफ हा किती लागतो. यानंतरचा व्हिडिओ आपण आजच अपलोड करणार आहोत कट ऑफच्या संदर्भातील. तो सुद्धा तुम्हाला बघायचा आहे, जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल की नाही. आपल्याकडे तुम्हाला मी काल पण सांगितलेलं आहे, यवतमाळ, बीड आणि मला वाटते धुळेचे आपल्याकडे कट ऑफ उपलब्ध आहेत. त्याचं आणि झोन वाईज ते कट ऑफ आहेत. ते कट ऑफ आता डिटेलमध्ये मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. या व्हिडिओनंतर तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ मिळणार आहे. त्या कारणामुळे तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघा. ओके, आज आपण बघितलं सातारा जिल्ह्याच्या बाबतीत बघितलेलं आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या बाबतीत 21/8 ते 24/8 आहे. त्यानंतर वाशिम आहे 16/8 ते 20/8. त्यानंतर हिंगोली आहे, हिंगोली शारीरिक पात्रता चाचणी आहे. ओके, त्यानंतर हिंगोली जिल्हा आहे 16/8/24 ते 22/8/24. त्यानंतर आहे धुळे जिल्हा. ओके, धुळे जिल्हा आपण बघितलेला आहे. सर्व जिल्हे आपण डिटेल बघितलेले आहेत. आता पुन्हा साईडवर जाऊन मला चेक करावं लागणार आहे की अजून कुठल्या जिल्ह्याची अपडेट आलेली आहे का. तुम्हीसुद्धा चेक करा, मी सुद्धा चेक करतो. आणि व्हिडिओ जर आवश्यक वाटला तर मी शॉर्टमध्ये किंवा लॉंगमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो तुम्ही बघा आणि शारीरिक पात्रता चाचणीची तयारी करा. ओके, धन्यवाद.